बंदाये बिंदास हे चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। मित्रांनो नमस्कार, मी अमित जोशी आय लव्ह गोरेगाव बंदाये बिंदासच्या माध्यमातून आज रविवार राजकीय विषय घेऊन तुमच्या समोर आलोय। उत्तर पश्चिम मतदारसंघातील ठाकरे गटाचे पराभूत उमेदवार अमोल कीर्तीकर यांनी विजयी उमेदवार रवींद्र वायकर यांच्या विरोधात हायकोर्टामध्ये एक याचिका दाखल केली होती जुलैच्या पहिल्या आठवड्यात। त्यांचं म्हणणं असं होतं की रवींद्र वायकर यांना गैर पद्धतीने किंवा गैरमार्गाने घोषित केलंय खासदार, तेव्हा त्यांची खासदारकी रद्द करावी। कोर्टाने अवघ्या 125 दिवसांमध्ये निकाल देऊन टाकला आणि अमोल कीर्तीकरांची याचिका फेटाळली। त्यामुळे साहजिकच संपूर्ण मुंबईतील जे ठाकरे गटाचे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत किंवा मतदार आहेत, यांना पडलेला सर्वात मोठा प्रश्न हा होता की अमोल कीर्तीकर यांनी जी याचिका दाखल केली आहे त्याचा निकाल हायकोर्टाने अवघ्या 125 दिवसात दिला। मग उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची प्रकरणं जी सुप्रीम कोर्टामध्ये गेल्या 900 दिवसांपासून पेंडिंग आहे त्याचा निकाल कधी येणार? एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या मदतीने 2022 मध्ये जुलैच्या शिवसेना फोडली। त्या पाठोपाठ एका वर्षामध्ये अजितदादा पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस फोडली। हे प्रकरण गेलं न्यायालयात। उद्धव ठाकरे यांचं प्रकरण जेव्हा न्यायालयामध्ये सुरू होतं तेव्हा 3 प्रकरणं एकंदरीत होती। एक तर असं होतं की चिन्ह आणि पक्ष कोणाचा, म्हणजे शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह हे कोणाचं। दुसरं प्रकरण असं होतं की 16 अपात्र आमदार, आणि तिसरं हे राष्ट्रवादी काँग्रेसचं सेम टू सेम प्रकरण। त्यावेळेचे जे मुख्य न्यायमूर्ती होते चंद्रचूड साहेब, त्यांनी राज्यपालांवर ताशेरे ओढले, त्यांनी विधानसभा अध्यक्षांवर ताशेरे ओढले, त्यांनी एकनाथ शिंदे, भरत गोगावले यांच्यावर ताशेरे ओढले। त्यावेळी सर्वसामान्य जनतेला, मतदाराला किंवा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना असं वाटलं की नाही, चंद्रचूड साहेब योग्य मार्गाने चाललेले आहेत आणि ते निकाल देणार। मग निकालाची वाट पाहायला सुरुवात झाली। असं वाटलं निकाल आज येईल, असं वाटलं निकाल 15 दिवसांनी येईल, असं वाटलं निकाल 1 महिन्याने येईल। कारण त्याला असं होतं की विधानसभा अध्यक्षांना झापताना चंद्रचूड साहेबांनी असं म्हटलं होतं की इतका उशीर का लागतोय तुम्हाला निकाल द्यायला? विधानसभेच्या निवडणुका ज्या 2024च्या ज्या तोंडावर आल्या त्याच्या आधी आपल्याला याचा सोक्षमोक्ष करणं गरजेचं आहे। त्यामुळे विधानसभा अध्यक्षांनी निवडणूक आयोगाकडे बोट दाखवलं आणि पक्ष, शिवसेना आणि धनुष्यबाण हे सर्व एकनाथ शिंदेना देऊन टाकलं। ते देताना त्यांनी कोणत्याही आमदारांना अपात्र केलं नाही। मग हे सगळं प्रकरण पुन्हा एकदा जानेवारी 2024ला सुप्रीम कोर्टात आलं। सुप्रीम कोर्टाने फक्त तारीख पे तारीख दिली आणि शेवटी प्रकरण असं झालं की 11 नोव्हेंबरला चंद्रचूड साहेब निवृत्त झाले। त्याचवेळी निवडणुका लागल्या विधानसभेच्या आणि त्यामुळे अपात्र आमदार हे बासनामध्ये गेलं। आता त्याचा निकाल लागला नाही लागला कोणताही फरक नाही, शिंदे गटाला पडणार ना ठाकरे गटाला पडणार। मग आता प्रश्न उठतो तो कोणता? तर तो प्रश्न उरतो धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना हा पक्ष, याचा निकाल कधी लागणार? आज न्यायपालिकेमध्ये उद्धव ठाकरे यांचा जो पक्ष आहे शिवसेना आणि धनुष्यबाण अजून निकाल लागलेला नाही, सुप्रीम कोर्टामध्ये ते पेंडिंग आहे। पण सर्वसामान्य जनतेला, मतदारांना, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना 100% असं वाटतं की धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना हा पक्ष हा उद्धव ठाकरे म्हणजे शिवसेनेचा आहे, बाळासाहेब ठाकरेंचा आहे। कारण जन्माला कोणी घातलं? बाळासाहेबांनी घातला हा पक्ष। ज्यावेळी आमदार सोडून गेले त्यावेळी पहिले 16 गेले, मग 2 गेले, मग 4 गेले। त्यामुळे आर्टिकल 10 जे आहे त्याचं उल्लंघन हे 100% झालेलं आहे। त्यामुळे लोकांना असं वाटलं की नाही, पक्ष आणि चिन्ह हे उद्धव ठाकरेंकडेच येणार आणि शिंदेना त्याचा फटका बसणार। पण आज 900 दिवस झाले, चिन्ह आणि शिवसेना पक्ष याचा जीव हा न्यायपालिकेच्या कक्षेमध्ये गुदमरतोय। निकाल कधी लागणार, काय लागणार ही अपेक्षा लोकांना आहे, प्रतीक्षा लोकांना आहे, परंतु सुप्रीम कोर्ट काय निकाल द्यायला तयार नाही।
चंद्रचूड गेले, निवृत्त झाले, त्यांच्या जागी संजीव खन्ना हे सरन्यायाधीश म्हणून आले. त्यांच्या खंडपीठापुढे आता हा निकाल यायचा आहे, पण तो कधी येणार, कधी तारीख लागत नाही. जर लागली तर तारीख पे तारीख पडते. आज 900 दिवस म्हणजे जवळजवळ 2.5 वर्ष हे प्रकरण न्यायालयात आहे. न्यायालयाला फक्त निर्णय द्यायचा आहे की शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाणी चिन्ह एकनाथ शिंदेचा आहे की उद्धव ठाकरेंचा आहे. कारण हा प्रश्न एकट्या महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाचा नाही, हा प्रश्न एकटा उद्धव ठाकरे किंवा एकनाथ शिंदे यांचा नाही. तर याचे परिणाम हे दुरोगामी असणार आहेत. जो निकाल सुप्रीम कोर्ट देणार त्यावर अनेक राज्यातील पक्षांचं सगळं फैसला अवलंबून आहे. काय निर्णय देणार यावर बरंच काही देशातील राजकीय घडामोडी त्यानंतरही घडतील किंवा ज्या घडल्या असतील तर त्याला कुठेतरी ब्रेक लागेल. पण सुप्रीम कोर्ट निर्णय द्यायला तयार नाही. आता पुन्हा एकदा 11 नोव्हेंबरला आताचे जे सरन्यायाधीश आहेत संजीव खन्ना ते निवृत्त होत आहेत. त्यामुळे अपेक्षा अशी आहे की किमान मार्च एप्रिल पर्यंत तरी पक्ष कोणाचा, उद्धव ठाकरेंचा की शिंदेचा, चिन्ह कोणाचं, उद्धव ठाकरेंचं की शिंदेचं, याचा निकाल हा सुप्रीम कोर्टाला द्यायचा आहे. जर परत तारीख पे तारीख पडली, एप्रिल अखेरपर्यंत जर निर्णय दिला नाही, मग शेवटी असं सुप्रीम कोर्टातून सांगणार की आताचे जे जज आहेत सरन्यायाधीश संजीव खन्ना ते 11 तारखेला निवृत्त होत आहेत, त्यामुळे आता नवीन खंडपीठ येईल, नवीन जे सरन्यायाधीश येईल त्यांच्या पुढे ही सुनावणी चालेल. जर असं झालं तर पुन्हा एकदा हे प्रकरण आणखीन 1-1.5-2 वर्ष रेंगाळणार. आता सर्वसामान्य महाराष्ट्रातील जनतेला प्रश्न पडलाय की हे असं का चाललंय. केंद्राचा खरंच दबाव आहे का सुप्रीम कोर्टावर. न्यायपालिकेकडे इतकी कामं आहेत की त्यांना या महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाकडे लक्ष द्यायला वेळ नाही. एकेकाळी जे खंडपीठ आग्रही होतं, जे आक्रमक होतं, ज्याने अगदी राज्यपालांना, एकनाथ शिंदे गटाला, विधानसभा अध्यक्षांना वेळोवेळी झापलं, तेव्हा असं वाटलं होतं की नाही उद्धव ठाकरे यांना न्याय मिळेल, दूध का दूध पाणी का पाणी याचा फैसला होईल. पण तो काही झाला नाही. आज 900 दिवस होत आले तरी देखील सुप्रीम कोर्टात केवळ तारीख पे तारीख सुरू आहे. आता तो उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी आपला पक्ष आणि चिन्ह याची आशा सोडून दिली आहे, तर दुसरीकडे एकनाथ शिंदे आणि अजित पवार निर्धास्त आहे. कारण त्यांना माहिती आहे निकाल काय एवढ्या लवकर लागणार नाही. त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या मनात संशयाची पाल आहे. जर अमोल कीर्तीकर यांनी दाखल केलेल्या याचिकेचा निर्णय अवघ्या 125 दिवसात लागू शकतो, तर मग एवढे युक्तिवाद झाले, एवढ्या घडामोडी घडल्या, तारीख पे तारीख घडली, तरी 900 दिवस होऊनही सुप्रीम कोर्ट शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाणी चिन्ह कोणाचं हे सांगायला जर वेळ घेत असेल तर ते दुर्दैव म्हणावं लागेल. लोकांना आजही अपेक्षा आहे, शेवटी कोर्ट आहे, न्यायपालिकेवर विश्वास असतो, न्यायपालिका विश्वास गमावणार नाही. आज लोकांची भिस्त ही न्यायपालिकेवर आहे, त्यामुळे न्यायपालिकेवर आजही लोकांचा तेवढाच विश्वास आहे. आणि त्या विश्वासाला बघूनच किमान सुप्रीम कोर्टाने शिवसेना हा पक्ष कोणाचा, धनुष्यबाणी चिन्ह कोणाचं, त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस कोणाची आणि घड्याळ हे चिन्ह कोणाचं याचा निकाल लवकरात लवकर देणं अपेक्षित आहे. केवळ तारीख पे तारीख देत गेले, लोक विसरले आहेत म्हणून तारखा द्यायची गरज नाही. आणि मग एक सरन्यायाधीश येणार तो निवृत्त होणार, दुसरा सरन्यायाधीश येणार तो निवृत्त होणार, मग ते सांगणार की 5 खंडपीठापुढे कशाला, आपण 7 खंडपीठापुढे. असं करत करत जर 3-3, 4-4 वर्ष जर सुप्रीम कोर्ट काढणार असेल तर ते केवळ महाराष्ट्राच्या राज्यासाठी नाही तर संपूर्ण देशाच्या न्याय व्यवस्थेसाठी म्हणा किंवा राजकीय व्यवस्थेसाठी ते धोकादायक असेल. त्यामुळे अपेक्षा हीच करूया की लवकरात लवकर सुप्रीम कोर्टामध्ये शिवसेना पक्ष कुणाचा, धनुष्यबाण चिन्ह कुणाचं याचा निकाल लागेल. आणि कोमामध्ये म्हणा, व्हेंटिलेटरवर म्हणा किंवा सुप्रीम कोर्टात जर शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह याचा जर जीव गुदमरत असेल तर त्याला बाहेर काढून जनतेसमोर आणण्याचं काम हे सुप्रीम कोर्टात आहे. आपल्या हातात फक्त वाट बघणं एवढंच आहे. मी अमित जोशी पुन्हा एकदा बुधवारी गोरेगावचा नवा विषय घेऊन येईन. तोपर्यंत तुमची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.